ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करायचं, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड नाही केलं तर डाउनलोड लवकर जाऊन करून घ्या मित्रांनो. व्हिडिओच्या मटेरियलची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं अलाइट मोशनला ओपन करायचं. मग अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीट वगैरे लावून दिलेलं मित्रांनो. मग आपलं सर्वात अगोदर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून या मित्रांनो. फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लिहायचं मित्रांनो. फर्स्ट लिहायला एक सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये. अशाच प्रकारे समजा जे काय वेगवेगळे बीट आहेत सर्व बीटमध्ये अशाच प्रकारे कट करून घ्यायचं मित्रांनो. जसं कट करायचं आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या. कट केल्यानंतर मग आपल्या इथे यायचं मित्रांनो. आल्यानंतर जे काय फोटो आहे म्हणजे जसं की आपला 3च्या बीटच्या पुढची फोटो जसं की 3च्या बीटची आणि 5.10च्या मधातली फोटो, त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपला फोटो ॲड केल्यानंतर मग आपला फर्स्टला यायचं. मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग अशा प्रकारे आपल्या सॉन्गला ॲड करून घ्यायचं. सॉन्गला ॲड केल्यानंतर मग आपलं व्हिडिओवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून ॲक्सेप्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. मग जे काय खालचा व्हिडिओ त्याला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इफेक्ट्स लावण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपण शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटो दिसेल. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फोल्ड करून घ्यायचं. मग आपलं हे जे काय ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, डब्यावरती क्लिक करायचं. मग आपलं कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केलं तर मग आपल्याला आणखी बॅक जायचं. आणखी आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला फोटो लहान दिसेल. मग फोटोवरती क्लिक करायचं. मग 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीन सेट करून घ्यायचं. मग आपलं आणखी जे काय बाकीचे फोटो आहेत सर्व फोटोना अशाच प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या. जसं मी सेट करायचं आहे त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. ओके. मग तुम्ही अशा प्रकारे फोटो फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मग फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्याला 3च्या बीटला यायचं. मग डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे प्रेस करायचं. प्रेस करून वरच्या बाजूला अशा प्रकारे ठेवायचं. मग फोटोच्या वरच्या बाजूला ठेवल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे मध्ये एक ग्रुप दिसतील मित्रांनो, 3 ग्रुप दिसतील. मग फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. जे काय तुमचे फोटो असेल या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग लास्टमध्ये ओढून घ्यायचं. मग प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून वन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे जसं सेट करायचं त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं. मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घेऊन जायचं. मग आपल्याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं. नंतर ओढून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून वन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. मग बाकीचे जे काही ग्रुप आहेत ते ग्रुप पण सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मग आपला इफेक्ट्स लावण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचे. स्क्रॉल केल्यानंतर जे काही ग्रुपच्या पुढे फर्स्ट फोटो आहे, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपल्या बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शेड करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं. मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे सेकंड फोटो लहान फोटो दिसतात, त्या लहान फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फोल्ड करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे काय ग्रुपच्या पुढे एक लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शेड करून घ्यायचं. मग बॅक जायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या
पुढच्या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या ग्रुपच्या पुढे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग बॅक जायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे राहिलेले जे काही 4 नंबरचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला जे काही ग्रुपच्या पुढून तिकडून 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मग सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे काही लास्टचा इफेक्ट आहे इफेक्टला कॉपी करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग लास्टला जायचं. मग आपलं जे काही उरलेली फोटो आहे मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.